सर्वांना नमस्कार. आपण आज बघणार आहोत प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत जेव्हा ऑलरेडी लॉग इन येतं त्यावेळेस तुम्ही त्याला ती समस्या कशी सोडवू शकता आणि ऑलरेडी लॉग इन कसं काढू शकता ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर सर्वात आधी आपण काय करणार आहोत, लॉग इन बटनवर क्लिक करणार आहेत. लॉग इन बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन पेज ओपन होणार. आता इथे लॉग इन बटनवर आपण क्लिक केलेलं आहे. आपण जेव्हा लॉग इन करणार आहे लॉग इन पेजला, तर लॉग इन पेजला लॉग इन करणार त्यावेळेस आपल्याला ऑलरेडी लॉग इनचा टॅब दिसतो. तर तो कसा दिसणार ते आपण आता बघूया. आपण बघू शकतो आपण यूजर आय डी, पासवर्ड आणि कॅप्चा टाकलेला आहे. आता आपण त्याला लॉग इन करून बघणार आहोत. लॉग इन करून बघितल्यानंतर आपल्याला एक मेसेज येणार आहे. आता आपण लॉग इन केलेलं आहे. लॉग इन करताना आपल्याला एक मेसेज येणार. आता आपण बघू शकतो की आपल्याला युअर ऑलरेडी लॉग इन फ्रॉम ऑल डिव्हाइस आणि कॅन्सल असा एक मेसेज आलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आता हे जर आपल्याला ऑलरेडी लॉग इन ऑल डिव्हाइसमधून लॉग आऊट करायचं आहे तर आपण काय करू शकतो, तर याच्यात आपल्याला रेड बटन दिलेलं आहे. रेड बटन आणि कॅन्सल केलं म्हणजे तुम्हाला ते ऑल डिव्हाइसमधून जाणार नाही, परंतु रेड बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला जेवढे पण डिव्हाइसमध्ये लॉग इन असेल, जेवढ्या पण ठिकाणी तुम्ही लॉग इन करून बघितलेलं असेल आणि तुमचं पासवर्ड वगैरे तिकडे सेव्ह असेल आणि ॲटोमॅटिक लॉग आऊट झालेलं असेल काम करत असताना, तर ते तुमचं ऑलरेडी लॉग इनचं ते सगळ्या ठिकाणावरनं काढून टाकणार आहे. आपल्याला काय करायचं आहे, तर हे जे रेड बटन आहे यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो या लॉग इनला मोबाईल नंबर टाकलेला आहे OTPसाठी, तर तो मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकायचा आहे. तर आपण मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाकणार आहोत. तर आपण बघूया की पुढे काय होतं. आपण इथे बघू शकता की सुपरवायझर ID आलेला होता ऑलरेडी आणि त्यानंतर मोबाईल नंबर आपण इथे टाकलेला आहे आणि कॅप्चा टाकलेला आहे. यावर काय करायचं आहे, आता व्हेरीफाय बटनवर क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय बटनवर क्लिक केल्यानंतर आता आपण बघू शकतो एंटर्ड मोबाईल इज नॉट व्हॅलिड असा मेसेज येतोय. तर मोबाईल नंबर चेक करायचा आहे. त्या लॉग इन ID जो मोबाईल नंबर आहे त्याच मोबाईल नंबरवर त्याचा OTP जाणार आहे. आता आपण करेक्ट मोबाईल नंबर टाकलेला आहे. करेक्ट मोबाईल नंबर टाकल्यानंतर व्हेरीफाय करायचे. व्हेरीफाय केल्यानंतर मोबाईल नंबर इनकरेक्ट येतोय. आपण एकदा बघू. आता आपण बघितलं की चुकीचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर मेसेज येतो, प्लीज व्हॅलिड कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला इथे टाकायचं आहे. आता आपण करेक्ट नंबर टाकलेला आहे परत एकदा. आता व्हेरीफाय केल्यावर त्यांना आता OTP गेलेला आहे. आता त्यांच्याकडनं आपण OTP घेऊन इथे OTP टाकणार आहेत. OTP टाकल्यानंतर आपण व्हॅलिडेट टू लॉग आऊट असा इथे मेसेज येतोय. आपल्याला बघू शकतो OTP एक्सपायर इन 5 मिनिटाचा टायमिंग दिला जातो त्याला. आपण आता इथे OTP टाकलेला आहे. OTP टाकल्यानंतर काय करायचं आहे, व्हॅलिडेट टू लॉग आऊट या बटनवर क्लिक करायचं आहे. या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचे जिथेही ऑलरेडी लॉग इन केलेले असतील ते सर्व लॉग आऊट होणार आणि तुम्ही नवीन त्याला लॉग इन करू शकता. तुम्हाला ऑलरेडी लॉग इनचा मेसेज येणार नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला लॉग आऊट करायचे. आता रेड बटनवर क्लिक करायचे. आता आपण इथे बघू शकतो यू हॅव सक्सेसफुल लॉग्ड आउट फ्रॉम ऑल डिव्हाइस याच्यावर ओके करायचं आहे. म्हणजे तुमचं काय झालं, आता सगळीकडनं तुमचं जे ऑलरेडी लॉग इन होते ते सर्व लॉग आऊट झाले आणि आता तुम्ही परत एकदा प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचं यूजर ID टाकायचं, पासवर्ड टाकायचा, कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही ऑलरेडी लॉग इनची प्रक्रियेमधून बाहेर निघून तुम्ही परत लॉग इन करू शकतात. फक्त तुम्हाला लागणारा वेळ जो आहे तो लवकरात लवकर तुम्ही तो वाचवू शकता आणि तुम्ही परत लॉग इन करून तुमचं काम या पोर्टलवर करू शकतात. धन्यवाद. अधिक माहितीसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा
आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.